नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जिरकेची रेसिपी बनवणार आहे आणि गावाकडे याची अशी ही रेसिपी बनवली जाते आणि ही जी जिरका आहे हे एकदम झटपट तयार होतं आणि भाजीला काही नसलं की शेंगदाणे घेऊन आणि आपण लगेच त्याची झटपट ही रेसिपी बनवू शकतो। आणि भूक जरी लागली तरी लगेचच भाजी बनवायची असेल तर लगेच जिरकं हे खूपच सोपं आणि इझी असतं आणि कोणालाही जमेल अशा पद्धतीचं हे जिरकं असतं आणि हे बाजरीच्या भाकरीसोबत खूपच छान असं हे जिरकं लागतं। बाजरीच्या भाकरी आणि कांदा यासोबत हे जिरकं जे आहे हे आपण खाऊन बघायचं। खूपच छान अशी ही जिरक्याची रेसिपी आज आपण बनवणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा की आपण हे जिरकं जे आहे हे कसं बनवलेलं आहे। आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता हे जिरकं बनवण्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये मी किती मोठ्या मिरच्या घातलेल्या आहे आणि आता हे मिरच्या ज्या आहे त्या अगोदर मी गरम करून घेणार आहे। तेल टाकून चांगलं गरम करून घेणार आहे। आपण त्या तशाच दळायच्या नाही आहे, तर आपण थोडंसं तेल टाकून गरम केल्या की त्या कच्च्या लागत नाही, म्हणून आपण थोडंसं तेल टाकून अशा गरम करून परतून घ्यायच्या आहेत। बघू शकता त्यावर असे थोडेसे फोडेपर्यंत आपण अशा त्या भाजून घेणार आहेत। अशा प्रकारे या भाजून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण यामध्ये शेंगदाणे सुद्धा घालणार आहे। शेंगदाणे जे आहे ते वाटीभर शेंगदाणे मी यामध्ये घातलेले आहेत। मिरच्या ज्या आहेत त्या अंदाजाने घेतलेल्या आहे, मी जास्त तिखट करायचं आहे म्हणून मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि आता आपण हे सर्व असं तळून घ्यायचं आहे, छान तेल टाकून असं भाजून घ्यायचं आहे। आणि खोबरंसुद्धा आपण घालायचं आहे। खोबऱ्याचे 4-5-6 तुकडे मी घातलेले आहे आणि ते सुद्धा आपण यामध्ये भाजून घ्यायचे आहेत, चांगले असे तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे जे वाटण असेल ते वाटण आपल्याला कच्चं लागणार नाही, म्हणून आपण अशा प्रकारे हे जे भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता अशा प्रकारे हे मी असं भाजून घेते आहेत आणि यामध्ये जिरेसुद्धा मी घालून घेतले आहेत। जिरेसुद्धा आपण दळायला घातले की त्याची चव जी असते ती खूपच छान लागते, म्हणून आपण असं भाजून घ्यायचे आहेत आणि याची टेस्ट खूप छान लागते। आता हे जे सर्व जे आपण भाजून घेतलेले आहेत हे सर्व साहित्य जे आहे ते आपण काढून घेणार आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे आहेत आणि खूपच झटपट तयार होणार आहे। आता हे आपलं जिरकं जे आहे ते खूपच झटपट असं तयार होणार आहेत आणि थोडासा लसूणसुद्धा मी यामध्ये भाजून घेतलेला आहे, कढईमध्ये थोडंसं गरम करून घेतलं आहे, तो सुद्धा मी आता यामध्ये साईडला काढून ठेवला आहे। आणि आता हे सर्व जे साहित्य आहे आपलं वाटणाचं जेवढं साहित्य आहे तेवढं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता यामध्ये आपण थोडीशी धना पावडरसुद्धा टाकून घेतली आहे। आता हे जे वाटण आहे हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहे। एकदा दळल्यानंतर मी त्यामध्ये परत थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि अंदाजानुसार पाणी घालून अशा प्रकारे बारीकसर वाटून घेतलं आहे आणि आता कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये आपण जिरक्यासाठी फोडणी देणार आहे आणि आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की नंतर आपण याला कडकडीत अशी फोडणी द्यायची आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे जे आहे मोहरी घातली आहे मी, नंतर जिरे घालणार आहे। हे आपले तडतडलेले आहेत आणि नंतर आपण यामध्ये हळद घालणार आहे। हळद जी घालायची ते अर्धा चमचा मी यामध्ये घातली आहे, छोटा अर्धा चमचा आहे। आणि आपण जे वाटण बनवलेलं आहे ते लगेच आपण तेलामध्ये टाकून व्यवस्थित असं परतून घेणार आहे। चांगलं छान असं आपण हे परतून घ्यायचं आहे। तसं आपण मिरच्या वगैरे सर्व परतूनच घेतलेले आहेत, तरीसुद्धा आपण हे वाटण जे आहे ते चांगलं असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जिरकं जे आहे ते कच्चं लागणार नाही आहे। अशा प्रकारे हे सर्व आपण मस्त असं परतून घ्यायचं आहे। सर्व असं टाकून घेतलं आहे मी वाटण आणि आता आपण यामध्ये पाणीसुद्धा घालणार आहे। चांगलं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहे। बघू शकता छान असं परतून झालं आहे आता हे आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे। आपल्याला किती बनवायचं आहे या पद्धतीने मी यामध्ये मीठ घालून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता किती झटपट तयार झालं आहे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं व्यवस्थित मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून घेतलं आहे
आणि त्या मिक्सरच्या भांड्यानेच मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे। किती पाणी लागतं या अंदाजानुसार मी यामध्ये पाणी घालणार। जास्त घट्टसर पण होऊन देणार नाही आहे आणि जास्त पातळसर पण करायचं नाही आहे, मध्यम आपल्याला ते ठेवायचं आहे आपल्याला। आणि अजून यामध्ये मी अजून पाणी ॲड करणार आहे। बघू शकता अजूनसुद्धा यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि जास्त घट्टसर पण नाही छान लागत, ते थोडंसं पातळसरच असं हे बनलं पाहिजे आपलं, म्हणून आपण त्यामध्ये अजून पाणी घातलं आहे। 2 ग्लास पाणी मला लागलेलं आहे यामध्ये, बघू शकता। आणि अशा प्रकारे हे झिरकं जे आहे हे आपलं तयार झालेलं आहे आणि एका उकळीतच आपलं हे झिरकं जे आहे आपण हे तयार झालं आहे आणि गरम गरमच असं आपण खायचं आहे। बाजरीच्या भाकरीसोबत याची टेस्ट खूपच छान लागते। आणि आता आपण यामध्ये कोथिंबीरसुद्धा वरनं टाकून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपलं हे झिरकं जे आहे ते तयार झालेलं आहे आणि आपण हे फुल गॅस करून उकळून घेणार आहे। आणि आता एक उकळी आल्यानंतर आपलं झिरकं तयार झालं, बघू शकता। अशा प्रकारे आपलं झिरकं जे आहे ते उकळलेलं आहे आणि आपली ही भाजी जी आहे झिरक्याची भाजी ती तयार झाली आहे। खूपच इझी आणि सिंपल रेसिपी आहे, कुणालाही जमेल अशा प्रकारे ही रेसिपी आपण बनवलेली आहे। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की ही जी रेसिपी आहे ही एकदम साधी रेसिपी आहे, याला आपण कांदा वगैरे काही वापरलेला नाही आहे आणि खूपच सिंपल आणि जास्त साहित्यसुद्धा लागलेलं नाही आहे। आणि बघू शकता आता आपले तयार झालं आहे, हे झिरकं जे आहे ते आपलं तयार झालं आहे। आता ही मी वाटीत काढून घेते, बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी मी कशी ठेवली आहे आणि कसं आपलं हे झिरकं जे आहे ते कसं छान असं तयार झालं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टसर पण नाही, असं आपलं हे झिरकं जे आहे ते तयार झालं आहे। आणि पूर्ण माझा व्हिडिओ बघितला याबद्दल सर्वांचे धन्यवाद।